नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. आयोगाने कधी विचार आपण केला नसेल असा बदल आयोगाने एक्झाम पॅटर्न मध्ये केलाय आणि तो म्हणजेच काय, तर आधी 4 सर्कल असायचे आन्सर शीट मध्ये. त्या आन्सर शीट मध्ये आता 4च्या जागी 5 असतील. करेक्ट. आणि तेव्हापासनं जेव्हा हे आयोगाचं नोटिफिकेशन आलं, वैभव सरांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवलाय, मी काही शॉर्ट्स बनवून टाकलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचे फार निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत. कारण जो प्रॉब्लेम येतोय ना, तो आपल्या टाइम मॅनेजमेंट मध्ये येणार आहे, आपल्या वेळेमध्ये येणार आहे. इव्हन मी तुम्हाला जरी दाखवलं ना, तर आयोगाचे सॉरी, जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी त्या व्हिडिओवर कमेंट्स केलेले आहेत, हे विद्यार्थ्यांचेच कमेंट्स आहेत, काही इथं आणलेले आहेत मी. कारण प्रश्न हा आहे ना, की जसा 1 तासामध्ये काय काय करायचं, कंबाईनचा पेपर आहे तर 1 तासात काय काय करायचं. कारण कंबाईनला आधीच वेळ कमी आहे. कारण कंबाईनचा पेपर ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे त्यांना सर्वांनाच विचारा की पेपर का निघाला नाही किंवा पेपर का कठीण होता, का काय कसा गेलाय. सर्वजण हेच हेच म्हणतात की वेळ कमी होता. बरोबर. मग या कमी वेळेमध्ये मग अजून टाइम कसा ऍडजस्ट करायचा, तो प्रॉब्लेम आहे. एकाने तर एवढं डिटेल लिहिलंय की काही नियम काढत असतात. पहिलेच 15 मार्क्स मॅथ रिझनिंग साठी होते, कारण कंबाईन मध्ये जो वेळ पुरत नाही तो कोणामुळे, मॅथ रिझनिंग मुळे, कारण सर्वात जास्त तिथंच जातोय. इव्हन कंबाईन मध्ये मॅथ रिझनिंग हा विषय डिसाइडिंग फॅक्टर आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. त्यात आणखी त्यांनी 5 मार्क मॅथ रिझनिंग ऍड केले, म्हणजे 15 जागी 20 केले. पहिले 100 मार्क्सचा पेपर फक्त 60 मिनिट त्यात, आणि 60 मिनिटांमध्ये 100 मार्क्सचा पेपर सोडवणे होत नाही. त्यात आणखी हे नवीन ऍड केले. सोप्यात सोपी पद्धत करायला पाहिजे, पण त्यामध्ये आयोग अजून जास्त कॉम्प्लिकेशन निर्माण करतायत. 5वा गोल करण्यासाठी आणखी वेळ खर्च होणार. आयोगाने काय विचित्र लावलंय हे आयोगालाच माहित. तर आज आपण हेच डिस्कस करणार आहोत की बघा की आयोगाने निर्णय तर घेतलाय आणि मोस्ट प्रॉब्ली हाच राहणार. इव्हन कमेंट्स मध्ये मी हे पण वाचले की विद्यार्थी म्हणतात की आम्ही काय तर प्रोटेस्ट करू वगैरे वगैरे. पण मला नाही वाटत की हा असा काहीचा नियम आहे की ज्यामुळे काही बदल होईल किंवा आयोग परत यू टर्न घेईल म्हणून. कारण विचार करा की ही आहे काय तर स्पर्धा परीक्षा आहे, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही फक्त किती अभ्यास केला आहे हा एकच फॅक्टर मॅटर नाही करत. मुद्दा समजून घ्या काय आहे. मी या मुद्द्याच्या, या डिसिजनच्या आयोगाच्या फेवर मध्ये असं नाहीच आहे. इव्हन मला पण हे पटलेलं नाही आहे. कारण काय, कारण विनाकारण आहे. असं मला वाटते की विनाकारण काय तर ते सर्कल करत बसायचे, ते रंगवत बसायचे. हा फालतूपणा मला पण वाटतोय. पण आयोगाने कदाचित यामागे, आयोगाचा असा निर्णय का घेतला हे आयोगालाच कदाचित माहित. पण विषय आहे काय की शेवटी हे स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जेवढा फक्त अभ्यास केलेला आहे, किंवा जो काही अभ्यास केलाय, जो वाचलाय, फक्त तेवढ्यावरच होत नाही. आपल्याला लॉजिक पण वापरावं लागतो आणि आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण करावं लागते पेपरमध्ये. करेक्ट. आपला माइंडसेट पण योग्य तोच असायला पाहिजे परीक्षेच्या वेळेस, तर जाऊन आपली ते ते परीक्षा आहे ती क्लिअर होणार आहे. राईट. आता जर हे असे जर नियम आणत असेल तर हे काही एका व्यक्तीसाठी किंवा 2 व्यक्तीसाठी असं तर नाहीये, हे तर सर्वांसाठीच आहे. म्हणजे बदल जो झालाय तो सर्वांसाठीच आहे. हा फक्त आता ज्याला योग्य टाइम मॅनेजमेंट जमतोय, ज्याला योग्य टाइम मॅनेजमेंट जमतोय, त्याच्या फेवर मध्ये एक्स्ट्रा मार्क्स पडतील एवढं तर गॅरंटी आहे. जर तुम्ही फक्त एवढंच विचार कराल की मी फक्त पुस्तक वाचलंय आणि मी फक्त अभ्यास केलंय, मी रात्रंदिवस एक करून अभ्यास केलाय आणि परीक्षा माझी क्लिअरच होणार, हा तर मग थोडं अवघड आहे. म्हणजे आता आयोग असं वाटतंय मला की या निर्णयामुळे की कदाचित असे अधिकारी निवडते का की ज्याला फक्त पुस्तकी नॉलेज आहे आणि म्हणून तो अधिकारी बनला नाही, त्याला योग्य टाइम मॅनेजमेंट पण आहे की नाही. नाही. तर मग दुसरा एक कारण मला असं वाटतोय, पर्सनली मला असं वाटतोय की कट ऑफ मेंटेन ठेवण्यासाठी. कारण आयोगाचा कट ऑफ बघा, हा जनरली जसा कंबाईनचाच घेतला तर आपण किती पाहायला मिळत होता आपल्याला, 50-55. हा मागच्या 1-2 पेपरमध्ये खूप सडन वाढलाय. आणि विद्यार्थी एवढे हुशार आहेत की त्यांना जर सर्व रेडीमेड कंटेंट जर मिळाला ना, की कुठून प्रश्न विचारणार, ते आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क मिळतील. आणि जेवढा कट ऑफ कमी लागतोय, तेवढं काय तर आयोगाची इमेज आहे ती चांगली राहते. त्यामुळे हा कट ऑफ कदाचित आयोग हळूहळू वाढवत आहे असं लक्षात येतं. बरं, कट ऑफ मेंटेन ठेवण्यासाठी आयोग आपल्या लक्षात येते की सायन्सचा जो भाग आहे ना, तो दरवर्षी कठीण विचारतो, अनसर्टेन अनिश्चित भाग विचारतो. तर मग हा कट ऑफ मेंटेन करण्यासाठी तर हा पर्याय नाहीये. करेक्ट. नाही. तर मग जर काही फ्रॉड होत असतील, फ्रॉड म्हणजेच काय, की आपण सर्कल तर मार्क केलेत, पण नंतर कोणी जर काही जर
फ्रॉड करतायत आणि जे कोणते सर्कल आपण मार्क केलेले नाहीये, समजा एखादी कोणी विद्यार्थी आहे त्यांनी ते सर्कल मार्क केलेले नाहीये, ते सोडलेले आहेत. पण त्यांनी काहीतरी जुगाड लावला, काहीतरी इल्लीगल कामं केलेत आणि त्या आन्सर शीटमध्ये मग सर्कल केलेत. ज्यावेळेस करेक्ट आन्सर माहीत झालेत, पेपर वगैरे सबमिट झाल्यानंतर मग काहीतरी वरच्या लेव्हलला जाऊन. मग अशा वेळेस तुम्ही हे म्हणणार, की "सर आमच्याकडे कार्बन कॉपी असते" वगैरे, वगैरे. पण ते त्या व्यक्तीची कार्बन कॉपी आपण कसं चेक करणार? आणि म्हणून कदाचित मग हा 5वा असू शकतो. आता हे तर आयोगालाच माहीत, की नेमका आयोगाने हा 5वा सर्कल का आणलाय? का टाईम मॅनेजमेंटवर जास्त आयोगाला भर द्यायचे, की कट ऑफ मेंटेन करायचे, की फ्रॉड्स कमी करायचे आहेत? आता जरी काही जरी असला, तरी पण मी तुम्हाला म्हटलंय, की हे शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जो पुढे राहील ना, त्याला पोस्ट मिळेल, तो कट ऑफ क्लिअर करेल आणि आपल्याला त्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत. मग आपल्याला एकच पर्याय आहे, आपण असंच मान्य करून चालू, की हा जो नियम आहे, हा आता लागू झालाय म्हणून. ठीक आहे, म्हणजे आता येणारे हे जे कंबाईनच्या परीक्षा यामध्ये तर ठीक आहे, की इथं तर लागू होणार नाही, हे तर नाही आहे. पण 1 मार्च नंतर मग तर लागू आहे. आता कोणी म्हणतायत, की आम्ही प्रोटेस्ट वगैरे करणार, पण जसं मला जे वाटतंय, की बदल तर होणार नाही. नक्की यावर बरेच काही ऑब्जेक्शन्स वगैरे कदाचित घेतले जातीलही. पण त्या आयोगाला कदाचित काही स्ट्रॉंग रिझन असेल, काही सॉलिड पॉइंट्स असतील आयोगाकडे म्हणून कदाचित असा नियम घेतला असेलच. चला आपण आपल्या मुद्द्यावर येऊ आणि आपला टाइम मॅनेजमेंट यामध्ये कसं करता येईल ना, त्यावर डिस्कस करू. इथं मी माझा नंबर दिलेला आहे. कोणतीही तुमची क्वेरीज आहे यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. एमपीएससी, यूपीएससी सिलेबस जरी हवा असेल तरी पण डायरेक्ट मला मेसेज करा. सायन्ससाठी आपण डेडिकेटेड WhatsApp ग्रुप जॉइन केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला जॉइन करता येईल. त्यासाठी मला पण याच नंबरला मेसेज करा. आणि इथे टेलिग्राम चॅनल दिले, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला मिळतील. करेक्ट? बघा, आता हे जे 5वा जो सर्कल आहे हा नेमका कधी करायचा? प्रश्न हाच आहे ना? जर मी 2 मुद्दे आहेत. 2 वेळा करता येईल. एक तर तुम्ही जर प्रश्न वाचला आणि प्रश्न सोडवताना, है ना? म्हणजे जर तुम्हाला 4ही ऑप्शन पाहिलेत किंवा तो प्रश्न असा जर वाटतोय, की हा जर प्रश्न मला नाही येत आहे, तर मी काय केलं डायरेक्ट पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. 5वा काय केलं मी डायरेक्ट काय तर त्याला सर्कल केलं, त्याला डार्क केलं. पण यामुळे होणार काय, की काही प्रश्न असे असतात, जे आपल्याला त्यावेळेस नाही आठवतात, थोड्या वेळानंतर आठवतात. किंवा काही प्रश्न असे असतात, जे आपल्याला रिस्क घ्यावी लागते. त्या रिस्क घेऊन आपल्याला त्यामध्ये काही लॉजिक अप्लाय करावा लागतो आणि अशा वेळेस हे काही प्रश्न सॉल्व्ह करावेच लागतात. म्हणजेच कोणी कितीही जरी अभ्यास केला, 100 प्रश्न आहेत. मी तुम्हाला हे म्हणतोय, की खूपच खूप 40 प्रश्नाच्या जवळपास. चला आपण मान्य करू, की खूप तुम्ही अभ्यास केलाय. 50 प्रश्न जवळपास तुम्हाला 100% सॉल्व्ह करता आले. पण एवढ्यावर तर आयोग कट ऑफ आहे तो तर क्लिअर होत नाही. मग काय हे प्रश्न सोडवता उरलेले जे 50 प्रश्न आहेत, ते काय सर्कल ब्लॅक कलर डार्क करून येणार आहे का? नाही. आपल्याला जर हे वाटत असेल आणि स्पेशली जे कंबाईनचे विद्यार्थ्यांना जर हे वाटत असेल, की मी वेळ पुरणार किंवा नाही पुरणार, यासाठी जर मी प्रश्न सोडवता जर 5वा जर सर्कल जर मार्क करणार आहे, कारण नंतर शेवटी मला वेळ मिळेल किंवा नाही मिळेल, तर मला वाटते, की यामुळे अजून जास्त नुकसान आहे. कारण या 50 प्रश्नापैकी असं समजून चला, की तुम्हाला परत पुढचे 25-30 प्रश्न परत सॉल्व्ह करायचे आहेत या 50 पैकी. त्यामुळे मला नाही वाटत, की हा जो हा जो फंडा आहे, की प्रश्न सोडवतानाच जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला नाही आलं आणि मी 5वा तेव्हाच मार्क करून घेतोय, तर हा योग्य आहे म्हणून. आणि असं जर केलं, तर तुमचे बरेचसे मग आहे 5वा आहे ना, तो डार्क होऊन जाईल. त्यामुळे हा ना जास्त मार्क देणारा पर्याय नाहीये. मग कधी करता येईल? तर तो सर्वात शेवटी. आणि या आधी पण मी राउंड स्ट्रॅटेजी सांगितलंय, की राउंड स्ट्रॅटेजी कसं करायचंय. मग ते राज्यसेवामध्ये तर हमखास करायचंच आहे. कंबाईनमध्ये कदाचित तुम्हाला थोडा वेळ कमी पुरेल, पण ॲट लीस्ट 2 राउंड तरी तुमचे व्हायलाच पाहिजे. मग ते 2 राउंड झाल्यानंतर कमीत कमी कंबाईनमध्ये 2 राउंड आणि राज्यसेवामध्ये कमीत कमी 3 राउंड तुमचे व्हायला पाहिजेत. ठीक आहे. राउंड स्ट्रॅटेजी काय आहे ते चेक करा एकदा. तुम्हाला राउंड स्ट्रॅटेजीमध्येच हा जो 5वा सर्कल आहे कधी मार्क करायचा नाही, हे तुम्हाला राउंड स्ट्रॅटेजीमध्येच चांगलं मार्क करता येईल. हे झाल्यानंतर समजा की तुम्ही पहिल्या राउंडमध्ये 50 प्रश्न मार्क केलेत. दुसऱ्या राउंडमध्ये जर तुम्ही परत 10 प्रश्न मार्क केलेत आणि तिसऱ्या राउंडमध्ये परत जर तुम्ही 5 प्रश्न मार्क केलेत. किती झालेत हे? हे झालेत 65. आणि एवढ्यावर आणि चला की अजून तुम्ही काही रिस्क घेतले,
किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये अजून जास्त जर मार्क केले तर 70 एक प्रश्न तर तुमचे होत आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला आहे ना, ते जे सर्कल्स आहेत ते मार्क करणं योग्य राहील. आता मला असं वाटतोय की हा जो 5व्या सर्कलसाठी राज्यसेवामध्ये तुम्हाला वेळ भरपूर आहे. करेक्ट? कारण तिथं वेळेची मर्यादा नाहीये. सीसॅटचे जे प्रश्न आहेत, सीसॅटचा जो पेपर आहे तो कंप्लीटली वेगळाच आहे. प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजेच काय तर या कंबाईनच्या पेपरमध्ये. आणि कंबाईनच्या पेपरमध्ये इथं तुम्हाला वेगळा वेळ आहे, सेपरेट टाइम आहे, हा यासाठी ठेवावाच लागणार आहे. वेगळा ठेवावाच लागेल. आता आपण किती ठेवावा लागेल त्याचा पण एक अंदाज घेऊ. बघा, चला मी कन्सिडर करतोय की 2 राउंड झालेत तुमचे कंबाईनमध्ये आणि जर तुम्ही जवळपास 70 प्रश्न सॉल्व्ह केलेत. 70 ते 80 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेत. ठीक आहे? मला वाटते की एक जर असा जर सर्कल आहे, याला तुम्हाला असं राउंड करायचा आहे, तर 2 ते 3 सेकंद जातील. किती जाणार? 2 ते 3 सेकंद. बरोबर? आता जर समजा की आपण मिनिमम टाइम कन्सिडर करू, की जर 80 प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत आणि जर तुमचे आता 20 प्रश्न बाकी राहिलेत, तर प्रत्येकासाठी मी जर 3 सेकंद जर घेतोय, तर 20 त्रिक 60 म्हणजे 1 1 मिनिट 1 मिनिट यासाठी जातोय. कशासाठी? हे 20 सर्कल मार्क करण्यासाठी. आता प्रश्न पडेल, की सर 1च मिनिट द्यायचा आहे. 1 मिनिट शेवटचा बाजूला केला तर होईल? नाही. पण इथं हे लक्षात ठेवा, की हे जे 20 सर्कल जे आहेत ना, हे काही एकाखाली, एकाखाली, एकाखाली एक असं तर नाही आहे. तुम्हाला तिथं शोधावं लागेल. करेक्ट? आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये कदाचित तुमचा परत वेळ जाईल. आणि तो जर शोधण्यामध्ये जर तुमचा वेळ गेला, तर यामध्ये परत मला वाटतं, की 2 मिनिट तुम्ही ॲड करा. तर 3 मिनिट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हा 20 सर्कल जर करायचे आहेत, तर 3 मिनिट तरी ठेवावं लागेल. मला वाटते, की सेफ साइड 5 मिनिट वेगळं करा. म्हणजे कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याकडे 1 तास आहे, 60 मिनिट आहे, 55 मिनिटाचा पेपर कन्सिडर करायचा आहे. आणि शेवटचे 5 मिनिट जे आहेत, ते फक्त यासाठी द्यायचे, की जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत, त्यातून निगेटिव्ह मार्किंग नाही व्हायला पाहिजे. अदरवाईज काय होणार? 5वा सर्कल सुटला, की निगेटिव्ह मार्किंग आहे ना. बरोबर की नाही? आणि म्हणून कमीत कमी 5 मिनिट आहे ते सेपरेट अलॉट करा या 5व्या सर्कलसाठी असं तरी मला वाटतंय. हा माझा कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे मी जर पेपर जर दिला असता तर मी हे केलं असतं. मुद्दा क्लिअर झाले का? बाकी हा टाइम मॅनेजमेंटमध्ये खूप जास्त चेंज करणार आहे. खूप जास्त याचा परिणाम पडणार आहेच. आय होप की मुद्दा हा क्लिअर झाला असेल. सो स्वतः पण प्लॅनिंग करा. बरं. आता हे खरंच हा 5 मिनिट अजूनपर्यंत कोणी दिलेलं नाहीये. मी हा सेशन आज बनवतोय, जेव्हा काल ही नोटिफिकेशन आली, आज रेकॉर्ड करतोय. कोणीही याचं प्रॅक्टिस केलेलं नाहीये. कोणीही याचा परिणाम काय होईल हे नाही माहीत. मग हे कसं करता येईल? यासाठी ज्या वेळेस तुम्ही आता ठीक आहे, की कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीची परीक्षा आहे जानेवारी महिन्यात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यानंतर 5 सर्कल असणारे आन्सर शीट घ्यायचे आहेत आणि मॉक टेस्ट देताना तेच करायचे आहेत. तुम्हाला या मॉक टेस्टमधून नच हे लक्षात येईल, की खरंच किती टाईम अलॉट करावा लागतो. हा मी एक अंदाज काढलाय, की 5 मिनिट आपण अलॉट करू म्हणून. मुद्दा क्लिअर झालाय का? बघा परत सांगतोय, की मॉक टेस्ट जे आहे ना, हे तुमचे यासाठी नसतात, की तुमचा अभ्यास किती झालेला आहे, तुमचा किती मार्क्स तुम्हाला मिळतायत आणि त्या अंदाजावरून तुम्ही परीक्षेमध्ये अंदाज घेऊ शकताय, नाही. मॉक टेस्ट यासाठी आहे, की आपला माइंडसेट त्यासाठी रेडी करायचा आहे. टाईम मॅनेजमेंट आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे. हा जो टाईम मॅनेजमेंट आहे या प्रकारचा. ऑल क्लिअर झालंय सर्वांना? येस? चला. तर इथं माझा नंबर दिलेला आहे. कोणतीही क्वेरी आहे तर या नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत लक्षात ठेवा, की आज आहे 25 तारीख किंवा कदाचित हा 26ला YouTubeला व्हिडिओ येईल. पण 31 तारखेपर्यंत एक स्पेशल ऑफर आहे. जी आपली जी बॅच आहे, गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम. कशासाठी आहे? राज्यसेवासाठी. कारण राज्यसेवा 2026 ची हा दुसरा अटेम्प्ट असणार आहे, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल. पण या 31 तारखेपर्यंत आपली 31 मे ला परीक्षा आहे. आता या 31 मे ची जर परीक्षा आहे आणि 31 मे पर्यंत आपल्या प्री आणि मेन सर्व जर व्हायला पाहिजे, तर अभ्यास सुरू करून करून कधी करायचा? जानेवारी, फेब्रुवारी? मला वाटतं की फार उशीर होईल. आणि म्हणून आपली जी जी बॅच होती, याची ऍडमिशन आहे हे आपण 31 डिसेंबरला बंद करणार आहोत. सो शेवटचे काही दिवस फक्त बाकी आहेत. शेवटचे फक्त काही दिवस बाकी आहेत. लवकरात लवकर डिसिजन घ्या
आता इयर एंड आहे तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा मिळत आहे. 5,000चं Amazon वाउचर पण एक्स्ट्रा मिळत आहेत. करेक्ट? सो लिमिटेड टाइमसाठी ही ऑफर आहे. माझा नंबर स्क्रीनवर दिसताय त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला. काय आहे या जीएसपी बॅचमध्ये? जीएसपी म्हणजे गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम. तुमच्या सिलेक्शनची गॅरंटी. अदरवाईज तुम्हाला 100% फीज रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर 1,00,000चं कॅश प्राइज आहे. आपले सर्व क्लासेस जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. 18 प्रिंटेड बुक्स तुम्हाला यामध्ये मिळतील. डेली मेंटॉर सेशन्स आहेत. ॲडव्हान्स इंटिग्रेटेड मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. ऑफलाईन मॉक टेस्ट पुण्यामध्ये तुमचं होईल. पर्सनलाइज स्टडी प्लॅन आणि वीकली रिपोर्ट्स आहेत. ह्या सर्व तुम्हाला मिळतील. सॅम्पल्स आन्सर्स मिळतील की नेमकं मेन्समध्ये कसे उत्तर लिहायचे असतात वगैरे. आले लक्षात? सो ही एकमेव तुम्हाला बॅच अशी मिळेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देण्यात येते तुमच्या सिलेक्शनची. अदरवाईज फीज रिफंड आहे. हा, कंडिशन ती आहे की 90% कोर्स आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. चांगले मार्क्स आहेत हे टेस्टमध्ये घ्यायचे आहेत. करेक्ट? नेक्स्ट. त्यानंतर जर तुम्हाला 27-28 जर टार्गेट असेल तर मग आपण एक नवीन लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणारी बॅच सुद्धा लॉन्च करतोय. त्यामुळे नव्याने तुम्हाला बॅच आहे ती जॉईन करता येईल. लवकरात लवकर डिसिजन घ्या. ही पण बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. जर तुम्ही आता कॉलेजमध्ये आहात तर हे बेस्ट टाइम आहे. कारण तेवढीच जास्त प्रॅक्टिस करता येईल. आणि परीक्षा समजायला नेमकी परीक्षा काय आहे हे समजायलाच बऱ्याच विद्यार्थ्यांना बराच वेळ जातो. त्यामुळे तुम्ही आता जर जॉईन करताय तर परीक्षा समजायला अजून तुम्हाला तेवढा जास्त वेळ मिळेल आणि ते बेस्ट आहे. त्यामुळे नक्की या परीक्षेची सुरुवात जर तुम्ही कॉलेजपासून सुरुवात करताय तर असं समजा की तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मिळतोय म्हणून इथं. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन सर्व कव्हर होईल. त्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर डिस्काउंट. पण हे लक्षात ठेवा की या 31 पर्यंतच हे सर्व ऑफर्स आहेत. आय होप की हे सर्व क्लिअर झालं असणार. टाइम मॅनेजमेंट करा. टेस्टचे मॉक टेस्ट द्या. तिथूनच तुमचा अंदाज आहे, कॅल्क्युलेशन आहे ते चांगलं बसेल की किती वेळ आहे तो अलॉट करायचा आहे. आय होप की मुद्दा क्लिअर झाला असेल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.